वसमत शहरातील समतानगर, महाबोधिनगर येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी पंचशील नगर कॉलनीतून कायमचा रस्ता मिळण्यासाठी या नगरमधील महिलांनी तहसील त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। आजचा या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा या महिलांनी घेतलाय। आज तहसील कार्यालयामध्ये आम्ही समोर बसलेलो आहोत उपोषणाला। आम्ही किती दिवस झाला, 10 वर्ष झालं कमीत कमी ह्या रस्त्यासाठी अर्ज वगैरे देतो, पुन्हा जातो, रोडसाठी येतो, उपोषणाला बसतो, पण आमच्या काय मागण्या मान्यच होईना झाल्या का। तरी मी साहेबांना विनंती अशी करते की नगरपालिकेमधल्या की माझं एवढं तरी सगळ्या महिला एवढ्या आलेल्या आहेत, त्यांना शाळेमध्ये जायला लेकरांना सगळ्याला त्रास व्हायला, सगळे प्रॉब्लेम, म्हाताऱ्या माणसांना डिलिव्हरी समस्या असली, समजा अटॅकचा प्रॉब्लेम असला समजा, तर कसं जायचं शाळेमध्ये, लेकरांना ऑटोवाले येणार, लेकरांच्या शाळा बंद आहेत, सगळ्यांना काय करायचं हा सर। तेवढंच आमची एवढी इच्छा आहे की सरकारने की आम्हाला लवकरात लवकर रस्ता मोकळा करून द्यावा। माझं नाव सुनीता नरारी आहे। आम्ही समतानगर वस्तीमध्ये राहतो आणि बरेच 1 वर्ष झालेलं आहे आम्हाला। आमची म्हणजे 2-3 दिवस आम्ही उपोषण देतो म्हणून बरेच दिवस आमच्याशी लोटला गेले आणि परत आम्हाला खूप प्रॉब्लेम व्हायला लागले शाळेच्या लेकरासाठी, कारण शाळेच्या असल्यामुळे आमच्या लेकरांना शिक्षणाला सुद्धा प्रॉब्लेम यायला, येण्या जाण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम व्हायला। आणि जेव्हा आमच्या गल्लीमध्ये एका बाई महिलेला हार्ट अटॅक आला, तिला दवाखान्यात जायची सुविधा नव्हती आमच्याकडे, पण तिला आज एका पुरुषाने याच्यावर टाकून तिला रोडपर्यंत घेऊन गेले नांदेडला। ते पण प्रॉब्लेम काय झाला असतं वाईट वगैरे तर किती वाईट असतं, परत आमची जिम्मेदारी कोण असते त्याला। आणि परत आमचे लेकराची शाळा आहे, त्या शाळेला जायला प्रॉब्लेम यायले, तर म्हणजे मदिना चौकात गेल्याशिवाय आमच्या लेकराला जाण्याचा मार्ग नाही आहे। ते पण असं आमची करावं बघावं लेकरासाठी। मागणी आहे की आम्हाला रोड पाहिजे, कायमचा रोड पाहिजे आम्हाला, असे आधार रोड पाहिजे ना आम्हाला। 2-3 वेळेस असंच केलं की रोड 1-2 महिने दिले की परत बंद करायचं, 1-2 महिने दिले की परत बंद करायला येतं। आम्हाला कायमचा रोड पाहिजे। नमस्ते, मी समतानगरमध्ये राहते। आम्हाला 4-5 वर्ष झालं त्या रोडचा त्रास आहे आणि आम्ही मध्ये काही असं इकडं आम्ही उपोषण घेतलं की ते लोक आम्हाला रोड खोलून देतात आणि काही दिवसाला पुन्हा ते रोड बंद करतात। असं यांचं नेहमीच आहे। 5 वर्ष झालं आमच्या मुलांना काही बिमार असतात, वृद्ध किंवा महिला डिलिव्हरीच्या वगैरे असतात, त्यांना जायला खूप त्रास व्हायला। तर आमची विनंती आहे सगळ्यांना की आम्हाला कायमचा रोड बनवून द्या, असं तात्पुरता देऊ नका। कारण आता 5 वर्ष झालं आम्ही सारखं येतो, आम्हाला आमची समजूत काढतात, घरी पाठवतात, काही दिवसाला पुन्हा असंच करतात की रोड बंद करून टाकतात। तर आमची कायमची समस्या आहे, मिटवून टाका, हीच आमची अपेक्षा आहे।